आणि हा आहे आमचा 150 वर्ष जुना घर. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर तसं तुम्ही बघितलात, आपण काल आलेलो गावी आणि आत्ता मस्त सकाळ झाले आणि रेडी पण झाले आहे गोंधळाला जायला. आमच्या भोले भाऊकीचा गोंधळ आहे आज, तर तिकडे चाललो आम्ही. आणि व्ह्यू बघा माझ्या गावातनं, चारी साईडला डोंगर आहेत. आणि हा आहे माझं घर एकदम जुना, आम्हा समोर होतो. आणि हा आहे आमचा 150 वर्ष जुना घर, अजून बघा तसंच आहे. आणि इथं आमची तुलस आहे आणि आमचा घर कौलारू. अशी घरं आता तुम्हाला जास्त कोकणात दिसणार नाहीत. बाजूला बघा पूर्ण हेच झालंय. तर आमचं जे घर एक आहे तो कौलारू आणि जुना, त्याला मातीच्या भिंती आहेत. तर आता मी निघतोय जायला घोलटिप्पीवर. शिवतरच्या पुढे येते, म्हणजे अर्धा खेळच पडतो. आणि कोणती बॅग आणायला बोलल्या त्याला? माझी वाली. आणि हे माझं गाव हो का. आणि हा आमचा विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. आता नवीन म्हणते जीर्णोद्धार होतोय त्याचं. तर पहिला इथे पूर्ण असं म्हणजे मोठं हेच होतं, आता नवीन होत आहे. आणि घर पण नवीन होत आहे. आणि समोरच बघा पूर्ण डोंगर. आणि काय गावाला तुम्ही 1 दिवस 2 दिवस आलात तरी पण एवढं काय वाटत नाही, मस्त शांतता वाटते. आणि मला तर जास्त गावाचीच ओढ आहे म्हणून मी येत असतो. तर भारी वाटतं जरा त्या मुंबईपेक्षा तरी. आणि ही आमची दुसरी गाडी लागली, काल बंद पडलेली जरा ती. नाही तर मस्त आता पार्किंगसाठी झालंय, आपल्याला गाड्या लावू शकतो आपण इथे. आणि आता निघू आपण इकडनं आणि परत येणार नाही तिकडनं, तसं रिटर्न मुंबईला निघणार आहोत. आणि अजून एक तो समोर डोंगर दिसतोय, तो आहे देवाचा डोंगर. तिथे मंदिर आहे भगवान शंकरचं. तर आपण कधी नेक्स्ट टाइम आलो तर ते तिकडे पण जाऊ आणि ते पण दाखवेन तुम्हाला. चला काय आता आम्ही निघतोय. पहिला आम्ही जातोय आमच्या सोमजाई देवीच्या मंदिरमध्ये, तिकडनं पुढे जाऊ. लग्न झाल्यापासून भाऊ विचार. तर काय चालू आहे आम्ही आमच्या समजाई मातेच्या मंदिरमध्ये. हो का, हा मंदिर आहे आमचा समजाई मातेचं. आणि साईडला तलाव पण आहे, तो पण दाखवतो नंतर. पहिला पाया पडून घेऊया. आणि ते वेगळीच शांतता वाटते आल्यावरती गाइस. Worry. We are back after a long time. गणपतीच्या नंतर मेरी प्यारी बहन. पहले अच्छी थी, अभी पागल हो गई. एक सेकंड, ऐसा कुछ नहीं है. पहले पागल थी, अब अच्छी हो गई. 16 काय आहे? तर कसं आता समजाई मातेचं पण दर्शन घेऊन झालंय आणि आता देवलाची चावी द्यायला चाललोय परत वरती. आणि आम्ही आता इकडनं खालनं जाणार आहोत आणि आता डायरेक्ट जाऊ आपल्या गोंधळाच्या इथे. आणि काय आमचा गोंधळ असतो तो 3 वर्षांनी एकदा असतो. 3 वर्षात एकदा तो त्रिवार्षिक गोंधळ असं म्हणतात त्याला.
आणि त्याच्यामध्ये सर्व घोले भावकी एकत्र येते. आणि तिथे आमच्या कुलदेवतेचं मंदिर पण आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. आणि गोंदलाचे पण दाखवतो कसं काय असतं ते. आणि गावाला आल्यावरती एक वेगळं सुख, शांतता भेटते, भारी वाटतं. म्हणून मी 2 महिन्यांनी 1 महिन्याने एकतरी राऊंड माझा असतोच गावी. ब्लॉग आता करायला लागलो म्हणून तुम्हाला एवढं माहिती नसेल, पण आता पुढच्या ब्लॉग्समध्ये ते पण तुम्हाला दिसतील किती वाला येतो गावी ते. समोरच्या घरी द्यायची आपल्याला चावी. तल्याचा कोण, गोंदलेकरवाडी माझं गाव, देवाचा डोंगर. चला आता निघूया डायरेक्ट. लेट पण झालं आहे खूप, लवकर जायला पाहिजे होता, पण आता जास्त माणसं असल्यामुळे थोडं लेट झालं आहे. तर गाईस पोचलोय आम्ही आमचं जिथे गोंधळ आहे तिथे. आणि आता जरा गाडी पार्किंग करूया आपली. हलू हलू हलू, जरा सावली बघ कुठं भेटते तर गाडी तापायची मुश्किल आहे. तू खाली टाकतो तिकडे घे. घोले भावकी काय ऐकत नाही, गाड्यांवर गाड्या आणते. मंडप वगैरे बांधले आणि तिकडे जेवणाची पण तयारी चालू आहे. हाय आमचा घोले भावकीचा रणदीप. तर गाईस आम्ही पोचलो इकडे आणि पाया पडून पण घेतले. आणि माझी बहीण आणि गोंधळ अजून चालू नाही झाला, चांगलं आहे, जरा लेट झालं म्हणून आता आपल्याला भेटेल, तुम्हाला पण बघायला भेटेल त्यामुळे. आणि हे बघा बाई 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 मेकअप एवढा केलाय ना. आमचं मंदिर आहे आडवा कोट. आमची घोले भावकी वरून. तर गाईस पाठी पण एक मंदिर आहे, तिथे पण आता पाया पडायला चाललोय. हे बघा नवीन कपल आला आहे ते. नवीन कपल कुठे आहे? हा करते धरते सर्व तुम्हीच. फुलं आली नसली तर फुलं चढवा. सगळं तिकडेच महादेव. या गोंधळामध्ये काय पाहण्याचा विरोध देणं चुकला असेल तर सगळ्यांची क्षमा कशी जशी आपल्याकडे सगळ्या परिवाराच्या पाठीवर सादर उभे आहेत आणि याच्यापुढे सगळे सादर उभे असेल हात तुलारे करले आंदोलन राखले आणि बहिरी गोंधळा घोले परिवारात 3 वाजता पांजे गोंधळे राखून दिली आपली कोणता मान्य होती. आणि जरी बाहेर घेऊन मुली संपूर्ण उडवायचे अर्धच मान आपण द्यावायचे नाही. हा आणि गाईस इथे वाडा पण आहे,
वाडा म्हणजे काय ते दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे गुरं बांधतात. आमचा पण होता घराच्या समोर, पण तो आम्ही तोडला. पुढे दिसेल ना दिसेल म्हणून आता तुम्हाला दाखवतोय. गुरं आहेत का आतमध्ये? तिकडनं येतात. थांबा त्या साईडने जाऊन दाखवतो तुम्हाला. आतमध्ये गुरं चरायला गेले असतील म्हणून नंतर दाखवतो भेटलं तर. आणि आता आपल्या तिकडे गोंधळ पण चालू होतंय, तर चला तिकडे पण जाऊया, ते पण दाखवतो तुम्हाला. लागणारा जो खर्च आहे तो सगळ्यांनी मिळून आपण करूया. त्यासाठी देखील आपण वर्गणी द्यायची आहे. यथाशक्ती काय देत असं चालू आहे तिकडे. तिकडे पण बघा मसाला बनवतात. साईडला पूर्ण तयारी चालूच आहे अजून. चला काय तिकडे जाऊया. गोंधळ स्टार्ट होतोय आता. ह्या वर्षी खूप वेळ झाला. त्या गेल्या वर्षी मी ह्याच टायमाला निघालेलो इथून जेवण वगैरे करून. आता चालू होतंय तर जाऊया फटाफट. आम्ही बसलेलो गाडीमध्ये, मस्त एसीची हवा खात होतो आणि संगाती चिप्स पण खात होतो. नाईस. इथून कंटाळा आम्ही चालू. तुमच्यावर ड्युटी काढून घेतली जाईल, दुसऱ्यांना दिली जाईल. कारण तेव्हा फक्त खाली ठेवायची आहे ती. तुमचा एक राऊंड कंप्लीट झाल्यानंतर बाकीच्यांना एक एक राऊंड साठी ती ड्युटी दिली जाईल. कोणीही गडबड करू नका, जेणेकरून आपल्याला कार्यक्रम व्यवस्थित पार पडता येईल. धन्यवाद. हे सर्व नवीन जोडप्यात, म्हणजे त्यांचं नवीन लग्न झालेलं असतो, त्यांचा पहिल्यांदा प्रथम गोंधळ असतो. नवीन जोडप्यात आणि त्यांचा पहिलाच हा गोंधळ आहे. जे गोंधळवाले आहेत, जे आपले 12 जोडपी आहेत आणि आपला मेन देवाला, असे 13 जण आहेत. त्या 13 जणांचा एक राऊंड कंप्लीट झाला, त्याच्यानंतर आपल्याला बाकीच्यांना एक एक राऊंड साठी यायचं आहे. कोणीही गडबड करू नका, कारण जेणेकरून आपल्याला ते कार्यक्रम व्यवस्थित पार पडता येईल.
तर गाईस गोंधळ वगैरे झालंय आणि आता सर्व पाया पडत आहेत आणि आता थोड्या वेळात जेवण म्हणजे प्रसाद पण चालू होईल. जेवण वगैरे नंतर जेवण वगैरे करून आपण डायरेक्ट निघणार आहोत आज मुंबईला, कारण की उद्या जॉबला जायचं आहे आणि सर्व फॅमिलीच जाणार आहोत आम्ही. जी गाडी घेऊन आलो त्या दोन्ही गाड्या परत निघणार आहेत. आणि बाकी बघितलं असाल तुम्ही, असा आमचा गोंधळ होता. 3 वर्षांनीच येतो एकदा पूर्ण घोले भावकीचा. आणि गाईस ऊन पण खूप जास्त झालं आहे. बघा जरा सावलीत येऊन ब्लॉग करतोय. दुपारचं गरम होतो पण रात्री 4च्या नंतर जी थंडी स्टार्ट होते ना कोकणात, ती वेगळीच मजा आहे. मुंबईला तर दिवस रात्र गरमच होत राहतं, पण आत्ता मुंबईला थोडीशी होती थंडी, पण इकडे बेकार आहे. काल रात्री एवढी थंडी लागत होती ना, बेकार. कोकण आहे गाईस, मजाच येते आल्यावरती. असं थकलेलं वाटतच नाही. मी काल रात्री आलो, ट्रॅव्हलिंग आमची 11-12 तास झाली, पण एवढं काय वाटलं नाही. मस्त मजा आली जरा. आणि ह्या साईडने बघा रोड पण मस्त दिसतो इकडनं वरनं डोंगरावरून, ते पण दाखवतो. बघा तर तिकडे वरती हायवे आहे, खाली समोरून डोंगर बघा गाईस. सर्वीकडे झाडेच दिसतील. म्हणून कोकणात आल्यावरती वेगळीच मजा येते, भारी वाटतं एकदम. पण एकाच दिवसासाठी आलेलो आम्ही. आता निघू थोड्या वेळात जेवण वगैरे करून आणि पुढच्या महिन्यात परत यायचं आहे शिमग्याला तर मजा येणार गाईस. 2-3 दिवस येणार आहे, तेव्हा अजून मजा येईल. पंढरीनाथ महाराज की जय, भैरवानी माते की जय. विधानसभा मतदारसंघातून नगरसेवक म्हणून निवडून आले, त्यांचं घोले परिवाराकडून फार फार स्वागत. वा. चला गाईस, आता गोंधळ वगैरे सर्व झालंय आणि आत्ता आम्ही निघतोय परत मुंबईला. जेवण वगैरे पण झालंय, म्हणजे जेवण म्हणजे प्रसाद ते पण ग्रहण केलंय. आता निघते, पॅकिंग चालू आहे इथे सर्वांची. आणि भाऊ बिचारा वैतागला, त्याला झोप नाही भेटली म्हणून. तर गाईस परत एकदा आम्ही CNGचा स्टॉप घेतलाय पहिला आणि आता पुढे बघू, जिथे संपेल तिथे घ्यायला लागेल. CNG गाडीचं असंच जरा टेन्शन आहे, पण तेच जरा स्वस्त पडतं. झालंय भरून. आपला मुंबई गोवा हायवे. अरे ते पण बसते. कोणी मारलं परीला? अरे वा. Where the neon glows, every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets. तर गाईस आता मी थांबलो जरा नाश्ता करण्यासाठी. आमचा छोटा बघा बनी बरे मम्मू
बाबू एक डिपार्टमेंट टीम कर मला आणि कोणाकोणाचे पॅकेज असतात नाही ना वैसे होगा अभी तर माझ्याकडे पैसे कमी सगळे जातो बिल वगैरे भरपूर मध्ये जातो मी घेणार तू नाही येत तू नाही येत अरे नाही येत बाबा तू एकटी जात ना मम्मी स्नॅप वगैरे टाकते ना एकटी ना 4-5 पोरी असतात त्यांच्यासोबत जाणार तू खा तू मी खाऊ गाडीची व्हायब्रेशन तिकडे ते चिकी घेण्यापेक्षा फ्रेंच फ्राईज घेतलेलं बरं. तर गाईज पोचलो घरी यायला 12:30 वाजले लेट झाले माणगावला ट्रॅफिक लागली म्हणून थोडं लेट झालं यायला आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय